तुकाराम मुंढे साहेबांची आजकाल खूप चर्चा होत आहे सोशल मीडियावर आणि बरोबरच आहे. अन्न आणि औषध या भागात त्यांची बदली झाली तेव्हापासून त्यांनी कितीतरी मेडिकलला सील लावलेत. अवैध असल्यामुळे, फार्मासिस्ट नसल्यामुळे, एक्सपायर गोळ्यांमुळे किंवा इतर काही कारण. मान्य आहे, त्यासाठी धन्यवाद साहेब. आणि बरेच अन्न औषध विभागात आणि अन्नामध्ये पण बरेच इथे सील लावले आहेत. बऱ्याच जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. कारण भेसळांनामुळे बरोबरच आहे की मनुष्याच्या शरीरावर परिणाम होतो. तर त्याबद्दल पण धन्यवाद. पण मला एक विचारायचे साहेबांना, हे सगळं बरोबर आहे साहेब. भेसळयुक्त अन्न तुम्ही बंद करण्यासाठी दुष्परिणाम होतो त्यामुळे तुम्ही त्यांना सील लावले. मग दारूच्या ठेकेदारांचं काय? तुम्ही दारूची दुकानं पण बंद करा, कारण त्यापेक्षा हानिकारक तर दुसरं काहीच नाही. दारूचे ठेके बंद करा, वाईन शॉप बंद करा. त्यामुळे किती दुष्परिणाम होतात, एकतर शरीरावर पिणाऱ्याच्या आणि दुसरं म्हणजे संसारावर. तर सगळ्यात आधी तर तुम्ही ते बंद करा असं मला वाटते. पण ते तुम्ही बंद नाही करणार, कारण त्याच्यावर सरकारचं पोट भरतंय. बरोबर ना? बघा, पटत असलं तर. बाकी सर्व कार्य तुमचं सॅल्यूट आहे. धन्यवाद.